असं आहे का राजकारण जिल्हा परिषद नगर परिषदेचं आणि नगरपालिकाचं राजकारण झालं होतं, म्हणजे इलेक्शन होऊन गेलं. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि झेडपी चालू झाली. जरी दादानी पण एक बळ आणि पण असं बांधलं होतं का जरी मला नगरपालिकेला जरी यश नसेल आलं तर दादाची इच्छा होती का मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती एक माझ्या पद्धतीने मी आणून द्यावी अशी इच्छा व्यक्त करताना कुणाची दिष्ट लागली किंवा कशी दिष्ट लागली ही कळायला मार्गच नाही. आणि ही गोष्ट 2 दिवसापूर्वीच दादानी असं सोशल मीडियावरती बोलले का मी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला माझे गल्ली बोळातली किंवा गावखेड्यातले गाव वसाहतीतले लोक ते मला मानतात आणि मला चांगल्या प्रकारचं यश देतील असं दादांच्या तोंडातून वाक्य गेलं. आणि ह्याचीच कशी या पद्धतीची दिष्ट लागली आणि आज त्यांचा दुर्दैवी मी तर म्हणतो का मी पण 30-35 वर्षे राजकारण करतो पण एवढ्या तळाला राजकारण तर जातच नाही. पण दादाची जाण्याची पद्धत म्हणजे की दादा बोगी किंवा फर्स्ट क्लास बोगीनच जातात. पण आज खुशी अशी दादाला एवढी चलाक हुशार दादा असताना एवढ्या दादांना आजच विमान किंवा ही आणं मी तर म्हणतो पहिल्यांदा मी बघितलं का दादा बारामतीला विमानाने गेले. दादा गाडी आणि मेलशिवाय प्रवास करतात. दादा कसे गेले काय गेले हे फक्त देवाला आणि भगवंतालाच माहिती आहे. पण दादा कधी तर जेणेकरून ज्या टायमाला तो काहीतरी नेता त्याचा जो अपघात झाला होता शिंदिया त्याचा अपघात बघितला होता दादानी तेव्हापासून दादा फार विमानाचे आणि हेलिकॉप्टरच्या दूर असतात. दादा आज कसे हेलिकॉप्टर किंवा विमानाचं काय त्यांनी केलं आणि कसे गेले हे कळायला मार्ग नाही. नाहीतर दादा कधीही जात नाहीत. ही माझा अनुभव आहे किंवा मी दादाबरोबर 20 ते 25 वर्षे राहिलो. पण दादा जास्त करून विमान आणि हेलिकॉप्टरचा प्रवास सोडून गाडी आणि मेलचा प्रवास करतात. महाराष्ट्रात जे नेते आपण पाहिले विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आता अजितदादा जे ठाम आणि स्पष्ट वक्ते किंवा चांगले आणि काम करणारे प्रभावी नेते यांचेच अपघात होतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघत चला तुम्ही प्रमोदजी महाजन असतील, गोपीनाथराव मुंडे समध्याच्या प्रत्येक समाजाच्या गळ्यातली ताईत होती, शेतकऱ्याच्या हातमजुराच्या ताईतच होती. हो. त्याच्यानंतर RR पाटील असतील, विलासराव देशमुख असतील. पण ह्या लोकांचा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुर्दैवी मृत्यू होतो कसा होतो हेच कळलं नाही आतापर्यंत. आणि ह्या लोकांना जी याच्या मागचं गुण काय असेल ह्याच्या मागचं गुण आपण म्हणतो. पण बरेचसे लोक आपल्यापेक्षा छान जाणता राजा पवार साहेबांना पण चाणक्य म्हणतात. अनेक नेते आहेत उमदत आपल्यापेक्षा भाष्य करणारे, रोज मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये वाचणारे. पण ह्याच्या मागटलं जे अशा पद्धतीचं जे घडतं आणि ती बी एकदम चांगल्या नेत्याच्याच मागं अशी देवाची का घाला येते किंवा कशी होते काय होते हेच कळत नाही. आणि कुणाच्या स्वप्नात पण नसेल का आजी दादाचं आज असं घडल किंवा आजची रात किंवा आजची सकाळ अशी दादाची उघडल. काही राजकीय खेळ याच्या पाठीमागे असू शकते. आता समोरून येणाऱ्याला बघता येतं पण पाठीमागून येणाऱ्याला बघता येत नाही. तर आता समोरून जे दिसलं तर आपल्याला विमानाचं ते सर्व धावतंय, मीडियामध्ये धावतंय. विमान 2दा गरका मारला सांगतंय, ती पब्लिक सांगते का इकडून लँड होऊन गरमन विमान फिरायला दिसतंय, समोरून खाली कोसळ्याला विमान धावतात, हे सर्व धावतात. पण आता आपल्याला समोरून दिसते पडलेलं, पण मागून काय झालंय बाहेरून काय झालंय हे कळायला अजून आता त्याचे रिपोर्ट येतील. त्याच्यावरती जाच लावलेली आहे. समजे काय मीडियामध्ये सर्व चालू आहे. इलेक्ट्रिकल मीडिया असेल अनेक राजकीय नेते 101 विधानं करतात बोलतात. आता खरा तलास SIT काही अनेक एजन्स्या करतायत आणि एजन्स्या केल्याच्या नंतरचाच हा रिपोर्ट खरा आपल्याला येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल. याच्यावर निपक्षपणे जाच होईल असं वाटतंय का तुम्हाला? निपक्षपणे चौकशी झालीच पाहिजे. आज ह्या नेत्याला झालं उद्या पुण्या नेत्याला काय होईल ह्याच्यावरती पक्षपात न करता निपक्ष चौकशी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सामान्य माणसाची इच्छा आहे. काय ह्याच्यावरती दूध का दूध पाणी का पाणी हे झालंच पाहिजे. जे काय असेल ते समोर आलं पाहिजे आणि निपक्ष चौकशी व्हायलाच पाहिजे. ही अशी आमची हातमजुराची शेतमजुराची आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातले सामान्य लोक आज तर काय वाटत नाही पण उद्या काय करतील हे पण सांगता येत नाही.